We are going through the digestive system of birds. So, last time we studied about the alimentary canal, and now we are going to study about the digestive glands. In birds, the digestive glands consist the buccal glands, then gastric glands, liver, pancreas, and the intestinal glands. So first gland, that is the buccal glands. So these buccal glands are located in the buccal cavity. So in this region, pigeon has no salivary gland in the buccal cavity. म्हणजे जशी मॅमल्स आहेत, मॅमल्समध्ये सलायव्हरी ग्लँड्स आहेत, तसं ह्या बर्ड्समध्ये सलायव्हरी ग्लँड्स नाही आहेत. So instead of salivary glands, there is presence of the buccal glands. It has two sublingual glands. याच्यामध्ये दोन sublingual glands and a pair of mucus glands. So these secrete mucus to moisten the food and the amylase enzyme. आता ह्याच्यामध्ये काय आहे तर म्युकस आहे. म्युकसचं काय यूज आहे दॅट मॉइश्चर्स दी फूड. ज्या वेळेला ड्राय फूड असते, ड्राय फूड असलेलं ओलसर करण्यासाठी ह्या म्युकसचा वापर केला जातो आहे. आणि दुसरं काय काम आहे दॅट इज दी म्युकस ग्लँड्स सिक्रेट अमायलेज एन्झाईम. अमायलेज एन्झाईम दॅट ॲक्ट्स ऑन दी फूड. तिथंच त्याचं डायजेशन सुरुवात होते किंवा मिक्सिंग सुरू होते. दी टंग ऑल्सो बियर्स फ्यू म्युकस ग्लँड्स. आता ह्या टंगमध्ये सुद्धा काही म्युकस ग्लँड्स आहेत. पहिलं झालं बक्कल ग्लँड्स. नाव दी गॅस्ट्रिक ग्लँड्स. आता गॅस्ट्रिक म्हटल्यानंतर कुठं असणार that gastric means stomach. The epithelial lining of proventriculus म्हणजे हा स्टमकचा जो वरचा भाग आहे दॅट इज प्रोव्हेंट्रिक्युलस. ह्याची आतमध्ये जी लायनिंग आहे दॅट इज इपिथेलियल लायनिंग. सो दीज कंटेन मेनी गॅस्ट्रिक ग्लँड्स. ह्या इपिथेलियल सेल्समध्ये काय आहे भरपूर गॅस्ट्रिक ग्लँड्स आहेत. तर ह्या गॅस्ट्रिक ग्लँड्सचं काम काय आहे दे सिक्रेट सर्टन ज्युसेस कंटेनिंग पेप्टिक एन्झाईम्स. आता ह्याच्यामध्ये काय पेप्टिक एन्झाईम्स आहेत. नाव थर्ड डायजेस्टिव्ह ग्लँड दॅट इज दी लिव्हर. सो दी लिव्हर, आता हे लिव्हर कुठं आहे बघा that is below the crop region. आता ही कसा आहे लिव्हर. दिस लिव्हर इज लार्ज, साईजनं लार्ज आहे. इट इज कॉम्पॅक्ट आहे. डार्क रेड, दिसायला कसं आहे डार्क रेड आहे. अँड इट इज बायलोब्ड. इतकं आहेत मध्ये एक खाच आहे. ह्या खाचेमुळं दोन लोब्स दिसते. वन इज दी राईट अँड सेकंड वन इज दी लेफ्ट. इन दिस दी राईट वन इज लार्ज अँड लेफ्ट वन इज स्मॉल. आता ही जी लोब्स आहेत ह्याच्यामध्ये जी सिक्रिशन आहे ही तयार झाल्यानंतर कुठे येणार आहे दॅट इज फ्रॉम ईच लोब अरायझेस अ बाईल डक्ट. इथं बाईल डक्ट दिसते. प्रत्येक लोबच्या पाठीमागे बाईल डक्ट्स आहेत. ईच ऑफ विच ओपन्स इन टू दी डिओडिनम. आता ही जी बाईल डक्ट्स आहेत ही कुठं आलेली आहेत हे बघा. हे काय आहे दॅट इज दी डिओडिनम. ह्या डिओडिनममध्ये ही ओपन झालेलं आहे.
देर इज नो गल ब्लॅडर. आता जनरली मॅमल्समध्ये काय, लिव्हर्स जे सिक्रेशन आहे ते सिक्रेशन गल ब्लॅडरमध्ये स्टोअर केलं जाते. आता ह्याच्यामध्ये नो गल ब्लॅडर्स नाही आहेत, म्हणजे स्टोरेज नाही आहे. जर स्टोरेज झालं तर काय होईल, त्याचं वजन वाढणार. सो इट रेड्युसेस ऑर मिनिमायझेस दी वेट ऑफ दी बॉडी. देन दी फोर्थ digestive gland is pancreas. You see here, it is a compact pinkish gland situated in the loop of the duodenum. हे जी डिओडिनमचं लूप आहे, यू शेप, ह्या दोन्ही लूपच्या मध्ये आहे. इट हॅज 3 पॅनक्रियाटिक डक्ट्स. हे बघा, ही पॅनक्रियासपासून 3 पॅनक्रियाटिक डक्ट्स आलेले. फर्स्ट, सेकंड अँड थर्ड वन इज दी. अँड these open into the distal limb of the duodenum. ही कुठं आहे, हे डिस्टल लिम्ब ऑफ डिओडिनम इथं ओपन झालेलं आहे. पॅनक्रियास सिक्रेट्स पॅनक्रियाटिक ज्यूस. These contains many enzymes. That is, pancreatic juice contains many enzymes. This hormone secretion has been obtained from the wall of the duodenum. Now the fifth gland, that is the intestinal glands. So these glands lie in the mucosa of the small intestine. You know, the small intestine which consists duodenum and ileum. ह्या जी इपिथिलियल लाइनिंग आहे और म्युकोसा, ह्या म्युकोसामध्ये आहे, ह्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. अँड दीज इंटेस्टिनल ग्लँड्स आर इनन्युमरेबल. भरपूर आहेत. सिंपल और ब्रँच्ड पिट्स. अँड these are called as the crypts of Lieberkühn. And these present in between the villi, and they secrete intestinal juice in the lumen of the duodenum and ileum. म्हणजे ही सिक्रेशन आहे, दे पुअर इंटू दी ल्युमेन. आतमध्ये जी पोकळी आहे ह्या डिओडिनम आणि इलियममध्ये, ह्या ल्युमेनमध्ये पोअर केलं जाते. दी इंटेस्टिनल ज्यूस कंटेन्स अ नंबर ऑफ एन्झाईम्स. सो दीज एन्झाईम्स आर हेल्पफुल इन द डायजेशन ऑफ दी material or the food stuff.